गुड मॉर्निंग गाईज. आता बघूया आपण डिफरन्स बिटवीन मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. लास्ट लेक्चरमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, सिलेबसचं इंट्रोडक्शन बघितलं, नंतर मायक्रो कंट्रोलरचं इंट्रोडक्शन बघितलं, नंतर काही फीचर्स बघितले. ओके. पुन्हा जर तुम्हाला फीचर्स हवे असतील तर मी दुसऱ्या नोट्स तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करतो हे, आणि जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही यूज करू शकता. तर बघूया डिफरन्स बिटवीन मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. आता मायक्रो प्रोसेसर बघूया एको कॉलममध्ये आणि मायक्रो कंट्रोलर. तर पहिलं काय बघा, सी पी यू इज स्टँड अलोन, रॅम, रोम, आय ओ, टायमर आर सेपरेटेड. आता मायक्रो प्रोसेसरमध्ये काय, मायक्रो प्रोसेसरची डेफिनेशनच आहे सी पी यू आणि सिंगल चिप. इतकं फक्त त्याच्यामध्ये सी पी यू सिंगल चिपमध्ये असते, त्याला बोलतात मायक्रो प्रोसेसर. आणि याच्यामध्ये रॅम, रोम, आय ओ डिवाईस, नंतर इनपुट आउटपुट म्हणजे इनपुट आउटपुट डिवाईस, नंतर टायमर, हे काय असतं सेपरेट असतं. आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये काय असतं, सी पी यू, रॅम, रोम, आय ओ डिवाईस आणि इंटर्न अँड टायमर जे आहे ऑल ऑन द सिंगल चिप. ते सगळे जे असतात ते एक ऑन सिंगल चिपसाठी वापर. राईट. तर याच्यासाठी, तर याच्यानंतर काय नेक्स्ट जे डिफरन्स आहे, तर द प्रोसेसर हॅज सिंगल मेमरी विच इन्क्लूड द प्रोग्राम मेमरी अँड डेटा मेमरी. तर मायक्रो प्रोसेसरमध्ये काय सिंगल मेमरी असते, म्हणजे ते काय असते त्याच्यामध्ये प्रोग्राम मेमरी आणि जी डेटा मेमरी आहे ती कंबाईन असते. आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये काय, इट हॅज सेपरेट प्रोग्राम अँड डेटा मेमरी. म्हणजे जर प्रोग्राम आणि डेटा मेमरी जर आपल्याला त्याच्यासाठी काय होते, याची जी मायक्रो प्रोसेसरची जी स्पीड आहे ती मायक्रो कंट्रोलरपेक्षा कमी होते. कारण आपल्याला प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी जर कंबाईन असेल तर अगोदर प्रोग्राम फीड करावा लागेल आणि त्याच्यासाठी थोडं डेटा स्किप करावं लागेल. आणि मायक्रो कंट्रोलरचं कसं आहे, दोन्ही टाईम प्रोग्राम मेमरीला सेव्ह होणार आणि डेटा मेमरीला डेटा सेव्ह होणार. असं फास्ट प्रोसेस होऊ शकते. म्हणजे याच्यापेक्षा जे मायक्रो प्रोसेसरपेक्षा म्हणजे एखादं जो ऑपरेशन परफॉर्म होण्यासाठी त्याला कमी वेळ लागतो. आणि म्हणजेच काय, मायक्रो प्रोसेसरमध्ये काय प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी कंबाईन असते. म्हणजेच काय, ते कशानुसार मॅन्युफॅक्चर म्हणजे वॉन न्यूमन आर्किटेक्चरनुसार ते डिझाईन केलेलं आहे. राईट. वॉन न्यूमन आर्किटेक्चरमध्ये ते आर्किटेक्चर असते ज्याच्यामध्ये प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी कंबाईन असते. आणि मायक्रो कंट्रोलर हे कोणत्या आर्किटेक्चर आहे, इट इज हार्वर्ड आर्किटेक्चरनुसार डिझाईन केलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये जी प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी आहे ती सेपरेट असते. राईट. नंतर नेक्स्ट आहे, डिझायनर कॅन डिसाईड ऑन द अमाऊंट ऑफ रॅम अँड आय ओ पोर्ट. म्हणजे डिझायनर आहे जो म्हणजे आपल्याला प्रोग्रॅमर जो आहे किंवा मॅन्युफॅक्चरर जो आहे तो डिसाईड करतं की किती अमाऊंट ऑफ रॅम पाहिजे, किती रॉम पाहिजे, म्हणजे आय ओ पोर्ट किती पाहिजे. तर त्याच्यानुसार ते डिझाईन करू शकतं कंट्रोलरला. आणि नंतर याच्यामध्ये काय असतं, मायक्रो प्रोसेसरला हे डिझायनर काय करतं, डिसाईड करतं रॉम किती, रॅम किती वाढवता येते, त्याच्यानुसार आपण हे करू शकतो. आणि आय ओ पोर्ट नंतर मायक्रो कंट्रोलरमध्ये फिक्स अमाऊंट ऑफ ऑन चिप रॉम. तर मायक्रो कंट्रोलर असा डिझाईन केलं आहे, त्याच्यामध्ये फिक्स अमाऊंट ऑफ रॉम आहे, ऑन चिप रॅम आहे आणि आय ओ पोर्ट आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला डिझाईनरला डिसाईड करता येत नाही. ओके. ते मॅन्युफॅक्चरने एकदा जे हे केलेलं आहे ते फिक्स ऑन चिप एका चिपवर. आणि याच्यामध्ये जो डिझायनर आहे म्हणजे मॅन्युफॅक्चर नाही, म्हणजे मॅन्युफॅक्चररनी मॅन्युफॅक्चर केलं म्हणजे आपल्याला कम्प्युटर घ्यायचं आहे, नंतर त्याचा रॅम वाढवायचं ते तर आपल्याला रॅम वाढवता येते, रोम पण वाढवता येते. ओके. आणि पोर्ट पण वाढवता येते. राईट. नंतर द म्हणजे जसं आपल्याला यूज पाहिजे, जास्त रोम लागत असेल तर आपण त्याला म्हणजे ते काय ऑन चिप रॅम रोम नसतं ना, तर त्याच्यामध्ये आपण एक्स्टर्नली काय करू शकतो, जसं कॉम्प्युटरमध्ये रॅमची चिप असते ना ती आपण वाढवू शकतो जसं पाहिजे तसं. नेक्स्ट आपली डिफरन्स आहे, द मायक्रो प्रोसेसर हॅज सेव्हरल इन्स्ट्रक्शन्स फॉर मूविंग डेटा फ्रॉम एक्सटर्नल मेमरी टू द टू द सी पी यू. आता याच्यामध्ये जे मायक्रो प्रोसेसरमध्ये आहे याच्यामध्ये जे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आहे, डेटा एक्सटर्नल मेमरीकडून सी पी यूकडे ते खूप जास्त आहे.
आणि मायक्रो प्रोसेसरमध्ये. आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये काय 1 ते 2च इन्स्ट्रक्शन बघूया आता. पुन्हा एकदा वाचतो. मायक्रो प्रोसेसर हॅज सेव्हरल इन्स्ट्रक्शन फॉर मूव्हिंग डेटा फ्रॉम एक्सटर्नल मेमरी टू द CPU. एक्सटर्नल मेमरीकडनं CPU कडे जर डेटा मूव्ह करायचा असेल तर मायक्रो प्रोसेसरमध्ये अशा बऱ्याच इन्स्ट्रक्शन आहेत. आणि याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलरमध्ये काय मायक्रो कंट्रोलर हॅज 1 or 2 इन्स्ट्रक्शन फॉर मूव्हिंग द डेटा फ्रॉम एक्सटर्नल मेमरी टू द CPU. याच्यामध्ये काय फक्त 1 किंवा 2च इन्स्ट्रक्शन आहेत मायक्रो कंट्रोलर, राईट. तर पुन्हा हे जे मायक्रो प्रोसेसर आहे ते 6 नुसार डिझाईन केले. 6 CISC म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट ऑफ कम्प्युटर. म्हणजे याच्यामध्ये बरेच इन्स्ट्रक्शन असतात. ज्याच्यामध्ये जास्त इन्स्ट्रक्शन त्याच्यानुसार ते डिझाईन. आणि नंतर हे जे आहे मायक्रो कंट्रोलर ते रिस्क आर्किटेक्चरनुसार डिझाईन केलं जातं. ते काय रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट ऑफ कम्प्युटर. ओके, याच्यानुसार. नंतर नेक्स्ट आहे इट इज कन्सर्न with rapid movement of code and data from the external address on the chip. आता याच्यामध्ये काय असतं रॅपिड मुवमेंट ऑफ कोड अँड डेटा फ्रॉम द एक्सटर्नल ॲड्रेसेस ऑन द चिप. तर एखादं डेटा वगैरे जे आहे तर ते कशा ऑपकोडच्या फॉर्ममध्ये आपल्याला आणि जे प्रोग्राम आहे ते अपकोडच्या फॉर्ममध्ये आपल्याला ॲड्रेस म्हणजे हे करावं लागतं, ते फीड करावं लागतं. आणि याच्यामध्ये काय इट इज कन्सर्न विथ रॅपिड मुवमेंट ऑफ बीट्स. म्हणजे याच्यामध्ये एक बीटला पण म्हणजे पटकन काय करता येतं रॅपिड मुवमेंट म्हणजे ते पाठवता येतं, बीट पण ट्रान्सफर करता येतं. याच्यामध्ये फक्त अपकोड आणि इन द फॉर्म ऑफ डेटा 8 बीटच्या फॉर्ममध्ये पाठवता येतं. नंतर आहे इन मायक्रो प्रोसेसर फ्यू पिन्स आर मल्टी फंक्शन. तर मायक्रो प्रोसेसरमध्ये काही पिन जे आहेत ते मल्टी फंक्शन, जसं IO पिन, IOM बार म्हणजे IO डिवाईस आणि मेमरी डिवाईसकडे डेटा रीड राईट करायचं असेल त्याच्यासाठी त्या मल्टी फंक्शन. जसं पुन्हा मल्टिप्लेक्स कोणतं डेटा लोअर बाईट डेटा आणि ॲड्रेस बस ते मल्टी फंक्शन, मल्टिप्लेक्स आणि मल्टी फंक्शन. नंतर मायक्रो कंट्रोलरमध्ये बघा इन मायक्रो कंट्रोलर लार्ज नंबर ऑफ पिन्स आर मल्टी फंक्शन. मायक्रो कंट्रोलरमध्ये लार्ज म्हणजे ज्या पिन आहेत त्या मल्टी फंक्शन आहेत. नंतर मायक्रो प्रोसेसर आर एक्सपेन्सिव्ह. मायक्रो प्रोसेसर हे एक्सपेन्सिव्ह असतात आणि का तर ते इट इज यूज फॉर मल्टीटास्किंग. आणि नंतर फॉर ॲप्लिकेशन इन विच कॉस्ट पॉवर अँड स्पेस आर क्रिटिकल. तर हे जे आहे मायक्रो कंट्रोलर तर इट इज लो कॉस्ट आणि त्याचं ॲप्लिकेशन आणि त्याचं पॉवर सेविंग प्रॉपर्टी पण आहे आणि नंतर काय स्पेस पण त्याला कमी लागतं कंट्रोलरला. आणि इट इज यूज फॉर सिंगल टास्क. नंतर हे कुठं वापरतात मायक्रो प्रोसेसर जनरल पर्पजसाठी. आणि जे आहे मायक्रो कंट्रोलर हे वापरतात सिंगल टास्कसाठी. ओके, सॉरी स्पेसिफिक टास्कसाठी म्हणजे सिंगल टास्क. तर बघूयात आता. तर याच्यानंतर पुन्हा बघूया की त्याच्यामध्ये फीचर्स आणि पुन्हा जे आहेत माझ्याकडं दुसऱ्या नोट्स आहेत तर त्याच्यामध्ये डिफरन्स आहे काय राहिलं तर ते बघूया. जे आवडलं तुम्हाला ते घ्या. ओके, बघूयात आता लगेच. तर बघूया आता पुन्हा फीचर एकदा रिपीट करू आणि याचं कम्पॅरिझन म्हणजे डिफरन्स. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये बघा the 8051 is a 8-bit controller with 8-bit data bus and 16-bit address bus. हे फीचर्स आय थिंक मला वाटतं हे सोपे वाटतील तुम्हाला वाचायला पण आणि नोट्स म्हणून पण वापरते. म्हणजे 8051 हे 8-bit कंट्रोलर आहे. जसं 8-bit प्रोसेसर होता 8085 तसा हा कंट्रोलर आहे 8-bitचा. म्हणजे काय 8-bit डेटा बस आहे आणि 16-bit ॲड्रेस बस आहे. नंतर 16-bit ॲड्रेस बस कॅन ॲड्रेस म्हणजे काय 64 किलोबाईट. म्हणजे काय असतं म्हणजे 2:16 आहे ते 216 जे झालं आहे ना ॲक्च्युली ते आहे 2:16. म्हणजे 16-bit ॲड्रेस बस असेल तर त्याचा जो मेमरी ॲड्रेस येतं मेमरी स्पेस येतं ते 64 किलोबाईट म्हणजे 2:16. ते 216 चुकून झालं आहे तर त्याच्यामध्ये समजून घ्या ते आहे 2:16 राईट. म्हणजे कोड
मेमरी स्पेस अँड सेपरेट 64 किलोबाईट ऑफ डेटा मेमरी. म्हणजे 64 किलोबाईट कशासाठी असते, हे असतं रॅमसाठी, आणि 64 किलोबाईट असतं त्याच्यासाठी रोमसाठी. ओके, रोमसाठी. नंतर आहे नेक्स्ट फीचर, द 8051 हॅज 4 किलोबाईट ऑन चिप रोम. म्हणजे 4 किलोबाईट ऑन चिप रीड ओनली कोड मेमरी, म्हणजे रोम असतं. 4 किलोबाईट काय असतं, रोम असतं. आणि 128 बाईट ऑफ इंटरनल रॅन्डम ॲक्सेस मेमरी, आणि 128 बाईट काय असतं, रॅम असतं. म्हणजे याच्यामध्ये 4 किलोबाईट काय असतं, ऑन चिप रोम असतं, आणि 128 बाईट जे असतं रॅम असतं ऑन चिप. नंतर बिसाइड्स इंटरनल रॅम द 8051 हॅज व्हेरियस स्पेशल फंक्शन रजिस्टर. आता जे इंटरनल रॅम आहे ऑन चिप, तर त्याच्या व्यतिरिक्त काय असतं, स्पेशल फंक्शन रजिस्टर पण असतं वेगळे. म्हणजे सच काय, कोणकोणते ॲक्युमुलेटर रजिस्टर बी अँड मेनी अदर कंट्रोल रजिस्टर, आणि वेगवेगळे कंट्रोल रजिस्टर. नंतर याच्यामध्ये काय 34 8-बीट जनरल पर्पज रजिस्टर इन टोटल. याच्यामध्ये 34 काय आहे, जनरल पर्पज रजिस्टर आहेत. किती, 8-बीट. म्हणजे 32 म्हणजे पोर्ट R0, म्हणजे त्याच्यामध्ये 34 आहेत काय, 8-बीट जनरल पर्पज रजिस्टर सगळे टोटल बोलले ते. नंतर द ALU परफॉर्म्स 1 8-बीट ऑपरेशन ॲट अ टाईम. जे ALU आहे ते 8-बीट ऑपरेशन ॲट अ टाईम परफॉर्म करतात. नंतर 2 16-बीट टायमर काउंटर. याच्यामध्ये 2 16-बीट टायमर काउंटर आहे. नंतर 3 इंटरनल इंटरप्ट, 3 इंटरनल इंटरप्ट आहे. एक सिरियल, 1 सिरियल, आणि 2 एक्सटर्नल इंटरप्ट, 2 एक्सटर्नल. आणि 4 8-बीट IO पोर्ट, 4 8-बीट IO पोर्ट्स आहेत. आणि नंतर सम 8051 चिप्स कम विथ UART. तर काही ज्या 8051 IC आहेत त्याच्यामध्ये UART असतं. म्हणजे काय असतं, युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर. त्याच्यासाठी फॉर सिरियल कम्युनिकेशनसाठी ते वापरतात, डिजिटल कम्युनिकेशन. अँड ADC हे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, फॉर ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. ADC साठी वापरतात UART. ओके, हे आहेत फीचर्स. नंतर कम्पॅरिझन ऑफ मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर. तर याच्यामध्ये कसं झालं आहे, तर मायक्रो कंट्रोलरच्या ठिकाणी जे आहे, जे आपण कॉलम केलेत ना, तर ते जे सगळे जे पॉईंट आहेत ते ॲक्च्युली मायक्रो प्रोसेसरचे पॉईंट आहेत. आणि जे इकडं मायक्रो प्रोसेसर लिहिलं आहे ते आहेत पॉईंट मायक्रो कंट्रोलरचे. तर तुम्ही कम्पॅरिझनमध्ये कसं करायचं, थोडंसं करेक्शन समजून घ्यायचं, की अगोदर कम्पॅरिझन ऑफ मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. आणि पहिला जे कॉलम आहे त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर आहे, आणि दुसऱ्या कॉलममध्ये मायक्रो कंट्रोलर. ओके, तर ते उलटं झालं, तेवढं लक्षात ठेवा. तर बघूया आता मायक्रो प्रोसेसरमध्ये काय आहे. मायक्रो प्रोसेसर इज अ जनरल पर्पज डिव्हाइस विच इज कॉल्ड अ CPU. म्हणजे ते जे जनरल पर्पज डिव्हाइस, त्याला CPU पण बोलतात. म्हणजे CPU ऑन अ सिंगल चिप, इट इज कॉल्ड मायक्रो प्रोसेसर. आणि याच्यामध्ये बघा, मायक्रो कंट्रोलर इज अ डेडिकेटेड चिप विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिंगल चिप कम्प्युटर. तर याला काय बोलतात, ही डेडिकेटेड चिप आहे. याला समटाईम्स कॉल्ड एम्बेडेड कंट्रोलर किंवा सिंगल चिप कम्प्युटर पण बोलतात त्याला, राईट. नंतरचा डिफरन्स आहे मायक्रो प्रोसेसर आणि कंट्रोलरमधला. अगोदर मायक्रो प्रोसेसरचं बघूया. अ मायक्रो प्रोसेसर डू नॉट कंटेन ऑन चिप IO पोर्ट. तर जे मायक्रो कंट्रोलर आहे, मायक्रो प्रोसेसर, याच्यामध्ये ऑन चिप IO पोर्ट नसतं, टायमर नसतं, आणि मेमरी नसतं, राईट. नंतर मायक्रो कंट्रोलरमध्ये काय, इट इन्क्लूड्स रॅम, रोम, सिरियल अँड पॅरलल इंटरफेस, टायमर, इंटरप्ट सर्किटरी इन ॲडिशन टू CPU इन द सिंगल चिप. बघा, मायक्रो कंट्रोलरमध्ये सिंगल चिपमध्ये काय काय असतं, ऑन चिपमध्ये एकच चिपमध्ये रॅम असतं, रोम असतं, सिरियल पॅरलल इंटरफेस असतं, टायमर असतं, इंटरप्ट सर्किटरी असतं, आणि CPU पण असतं ऑन अ सिंगल चिप. ओके, मायक्रो कंट्रोलरमध्ये. आता मायक्रो प्रोसेसरमध्ये बघूया. मायक्रो प्रोसेसर आर मोस्ट कॉमनली यूज ॲज अ CPU इन अ मायक्रो कम्प्युटर सिस्टीम. मायक्रो प्रोसेसर म्हणजे ते मोस्ट कॉमन म्हणजे कशामध्ये वापरतात, CPU, मायक्रो कम्प्युटरच्या CPUमध्ये
मायक्रो प्रोसेसर वापरतात. ओके, म्हणजे सी पी यू म्हणून मायक्रो प्रोसेसर काम करतो कुठं, मायक्रो कम्प्युटर, राईट. नंतर मायक्रो कंट्रोलरमध्ये बघूया काय. आता मायक्रो कंट्रोलर आर used in small minimum components designs performing control oriented application. मायक्रो कंट्रोलरमध्ये काय ते स्मॉल मिनिमम कॉम्पोनंट वापरून काय जे डिझाईन केलं असतं कशाला, कंट्रोल ओरिएंटेड ॲप्लिकेशन. म्हणजे एखादं जे ॲप्लिकेशन आहे, एखादं व्हेकल पार्किंगचं वगैरे आहे समजा, किंवा कॉफी वेंडिंग मशीनचं आहे, म्हणजे ते ॲप्लिकेशन ओरिएंटेड जे आहे प्रोग्राम, त्याला कंट्रोल करण्यासाठी जे मशीन आहेत ॲप्लिकेशन ओरिएंटेड, त्यांना कंट्रोल करण्यासाठी जे प्रोग्राम असतं ते त्याच्यामध्ये कंट्रोलर जे आहे ते वापरतात त्याच्यासाठी, राईट. नंतर आपली कंपॅरिझन आहे. मायक्रो प्रोसेसर इन्स्ट्रक्शन्स आर मेनली निबल और बाईट ॲड्रेसेबल. तर मॅक्सिमम जे मायक्रो प्रोसेसरच्या जे इन्स्ट्रक्शन आहे, एक तर निबल ॲड्रेसेबल किंवा बाईट ॲड्रेसेबल असतात. आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये काय असतं, मायक्रो कंट्रोलर इन्स्ट्रक्शन्स आर बोथ बीट ॲड्रेसेबल ॲज वेल ॲज बाईट ॲड्रेसेबल. तर याच्यामध्ये एका बीटला पण ॲड्रेस देता येतं, बीट ॲड्रेसेबल असतं आणि बाईट ॲड्रेसेबल आहे, राईट. नंतर मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीम डिझाईन अ कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह. जी मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीम आहे ती डिझाईन सिस्टीमची जी डिझाईन आहे ती कॉम्प्लेक्स आणि एक्सपेन्सिव्ह असते. मायक्रो कंट्रोलरचं बघूया. मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम डिझाईन ही रॅदर सिम्पल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. तर याच्यामध्ये जी याचं जे डिझाईन असतं मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम आहे ती काय असते, सिम्पल असते आणि त्याची जी कॉस्ट असते ती कमी असते. नंतर द इन्स्ट्रक्शन सेट ऑफ मायक्रो प्रोसेसर इज कॉम्प्लेक्स विथ लार्ज नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन. जे इन्स्ट्रक्शन सेट आहे मायक्रो प्रोसेसरचं ते कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे त्याच्यानुसार डिझाईन 6नुसार डिझाईन केलं आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट ऑफ कॉम्प्युटर. आणि हे काय, द इन्स्ट्रक्शन सेट ऑफ मायक्रो कंट्रोलर इज व्हेरी सिम्पल. आणि जे मायक्रो कंट्रोलरचे जे इन्स्ट्रक्शन ते सिम्पल आहेत विथ लेस नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये लेस नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. फॉर एक्झाम्पल पीक मायक्रो कंट्रोलर हॅव ओनली 35 इन्स्ट्रक्शन. तर पीकचे एक्झाम्पल बघायचं झालं तर पीक जे मायक्रो कंट्रोलर आहे त्याचे जे इन्स्ट्रक्शन आहेत त्या 35 आहेत. म्हणजे हे त्याच्यानुसार डिझाईन केलेलं आहे रिस्कनुसार, म्हणजे रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट ऑफ कम्प्युटरनुसार, राईट. आणि नंतर मायक्रो प्रोसेसर हॅज अ झिरो स्टेटस फ्लॅग. मायक्रो प्रोसेसरमध्ये झिरो स्टेटस फ्लॅग आहे, तर मायक्रो कंट्रोलरमध्ये हॅज नो झिरो फ्लॅग. याच्यामध्ये झिरो फ्लॅग नाही आहे. ओके, तर इनफ फॉर टुडे. तर याच्यामध्ये जे तुम्हाला चांगलं वाटलं ते वापरू शकता, या नोट्स वापरू शकता. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूया, पिन डायग्राम ऑफ 8051. ओके.